विरोधात जाणार नाही याकडे कल पाहायला मिळाला आणि म्हणून की काही स्पर्धा सातत्याने मोठी होत असताना पाहायला मिळाली। गेले जर का आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा 8वा दिवस आहे। 7 दिवस या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा होत असताना पाहायला मिळते। मचिंद्र सर, आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा चालू आहेत, ग्रामीण स्तरावरती खुल्या गटाच्या स्पर्धा चालू आहेत, परंतु कालचा दिवस जो काही या स्पर्धेने गाठला खरं तर उच्चांक गाठला असंच म्हणावं लागेल। जिथे स्पर्धा चालू आहे तिथले स्वतः ऑर्गनायझर ही या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक पाहण्यासाठी इथे येत होते। काहींनी ब्रह्मंडवरीवरून, काहींनी व्हॉट्सअपवरून, प्रत्येकाने संपर्क साधला या स्पर्धेसाठी। येस, ॲब्सोल्युटली नो डाऊट। जय सर, या स्पर्धेमध्ये नाशिकवर देखील लोक आले होते, एवढा उच्चांक गाठलाय आणि काल विजय झाला। मी म्हटलं की मयूर दादा, प्रतीक दादा, मयूर ग्रुपचा विजय झाला आणि काल खऱ्या अर्थानं स्वर्गवासींना आमचे जगन्नाथ बाबा आणि आमच्या आई ज्योती आईनं खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पित झाली। या मयूर दादांच्या कार्याला, प्रतीक दादाच्या कार्याला मी सलाम करतोय। येस प्रतीक दादा, एक मिनिट पंच। चला तर अजून एक विशेष अनाउन्समेंट आहे, कारण 1, 2, 3 नंबर आपल्याला मिळणार। 4था, 5वा, 6वा, 7वा असे नंबर कसे काढण्यात येतील? जो संघ ज्या संघाशी हारलाय लक्षात घ्या, त्या संघाला आम्ही तो नंबर दिला जाईल, ते तुमच्यापर्यंत आम्ही निश्चित पोहोचवू। थँक्यू प्रतीक दादा, प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष, प्रतीक दादाचं वेल मॅनेजमेंट। विशेष आभार मी व्यक्त करेन आमचे गुणलेखक भावेश धुळे आणि रोहित पिसेकर तुमचे देखील। या बोलूया क्षणाचा विलंब न करता सामन्याला सुरुवात करतो आपण। या जय सर, पहिला चेंडू लोअर फुलटो जो ऑन साइडला केलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे। स्ट्रायकर एंडला जिथे मात्र तेजस पाहायला मिळाला। पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल, सुरुवात तर चांगली झाली आहे चामटोली टीम कडून। या जय सर, नागाव संघ मागच्या चुकातनं शिकला आणि चामटोली संघाने सांगितलं टॉस जिंकून अत्यंत धाडसीने फलंदाजी करण्याचा। फलंदाजी वाटायला जिथे मात्र आल्यानंतर जिथे सिंगल पहिल्या बॉलवरती येत असताना पाहायला मिळाली। उजव्या सीच्या बाहेर कट केला, रूम दिला, स्क्वेअर कट करत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने रन्स मिळतात 4। इथे येतोय पहिला बॉल फेस करत असताना दिनेशच्या बॅटमधून चौकार। चांगला फटका दिनेश भगतच्या बॅटमधून बॅकफुटला गेला, जागा बनवली, शॉटचं सिलेक्शन चांगलं होतं। पाहिलं की P1 मध्ये शॉट पॉइंट आतमध्ये वरती कोणी नाहीये आणि त्याचा चांगला वापर केलाय, पहिला चौकार। कलात्मकतेचा आविष्कार इथे दाखवला, स्क्वेअर कट केला, बॉलची वाट पाहिली, चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग होतीये। हँड आणि कोऑर्डिनेशन पाहताच बनत होतं, क्षेत्ररक्षकाने पाठलाग केला होता बॉलचा, परंतु अपयश पदरी आलाय। चौकार आला, 5 धावा बलकावरती पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपला। फुललेंचा बॉल यावेळेला खुला टाकला होता, सरळ बॅक लेफ्टने केलाय, सिंगल येत असताना पाहायला मिळते 6 धावा बलकावरती आहेत रोहित आणि दिनेश। ज्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहितचे पहिले षटक। रोहित पाटीलचे नेहमीच पहिले षटक असतं, कारण फ्रंट लाईन गोला म्हणून त्याला ओळखला, तर खूप चांगली भूमिका राहिली त्याची या संघामध्ये आतापर्यंत। 6 धावा बलकावर, उजव्या शीच्या बाहेर लॅट कट केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे। तेजस जिथे मात्र एक स्लीपिंग पार्टनरची भूमिका अदा करतोय, सिंगल घेतोय, दिनेशला स्ट्रायकर एंड वरती आणतोय। तो एक चांगली स्ट्रॅटेजी आहे जय सर। तेजस कांबरे आपण पाहतो, तोही चांगला फलंदाज आहे, मात्र विस्फोटक फलंदाजी आता तो करत नाहीये, तो फक्त सिंगल डबल दिनेशला स्ट्राईकला आमंत्रित करतोय। व्हेरी गुड स्ट्रॅटेजी। पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल समाचार, दिनेश इथे सातत्याने तो घेतोय। खोला टाकलेला बॉल सरळ बॅटने इथे केला होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल, इथे मात्र कमबॅक चांगलं झालंय। रोहित पाटीलचं कौतुक करायला हवं, कारण मागच्या सामन्यामध्ये 0वरती बाद झाला, नंतर परिस्थिती काय आली संघाची पाहिलं आपण, आणि स्वतः एक चांगला फ्रंट लाईन गोलंदाज आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील करतोय आणि एक धाव संघासाठी निश्चित अडवतोय मैदानावरती। फ्रंट लाईन गोलंदाज कसा असावा, त्याची क्रिकेटची त्याने नियमपर्यंत गिरवावी आणि ती गिरवण्यासाठी कटिबद्ध राहणं ही बाब महत्वाची राहते। यावेळेचा बॉल ऑन साइडला फेकून दिला, सीमारेषेच्या बाहेर, षटकार। दिनेश भगत थांबत नाहीये, त्याचं कौतुक करायला हवं, कारण पहिला चौकार नंतर षटकार। आता मात्र उत्साहाचं वातावरण बघू शकाल, पण विराट कोहली स्टँड मध्ये भरपूर प्रेक्षक आहेत, ते मात्र चामटोली गावाचे, त्यांचे देखील आपण करूया स्वागत। पहिल्या षटकाची सांगता दमदार सुरुवात, नाणेफेकीची फलंदाजी का स्वीकारली याचं चांगलं उत्तर दिलं जय सर। फ्रंट लेग पुढे आणलं, शेवटचा फटका पहा, आकर्षक होता, आत्मविश्वास सातत्याने वाढतोय। 13 धावा बलकावरती आहेत, 13 रन्स ऑन दी बोर्ड, फर्स्ट ओव्हर कंप्लीट। पहिला षटक संपलाय, चांगली सुस्थितीमध्ये संघ टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना
हो जय सर, खूप चांगली सुरुवात आहे. कर 13चे सरासरी कामऱ्या ते 65 धावा होतील. रात्रीच्या वातावरणामध्ये 65 ते 70 धावा खूप चांगली धावसंख्या असू शकेल. टीम मिटिंग कॉल केली रोहितनं, त्यानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात होते. पीटीचं दुसरं षटक, रोहित पाटीलचं षटक थोडंसं मागरं ठरलं, कारण दिनेशनं खूप दिनेश भगतनं चांगली फटकेबाजी केली. तेजस कामरेने त्याला साथ दिली. 13 धावा बिनगडी बाद, दमदार सुरुवात. शेवटच्या बॉलवरचा षटकार जो काही पाहण्याजोगेत राहिला होता, पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा हा स्ट्रोक जिथे मात्र दिनेशच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. दिनेश भगत 4 बॉल 11 वरती, तो नॉट आउट आहे. 13 धावा धावफलकावरती बनल्यात. हर्षांगला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. हर्षांग गोलंदाजी मार्कमध्ये दुसऱ्या षटकाच्या दरम्यान इथून एक ब्रेक थ्रू व्हावा आणि तो इथे मिळवण्यासाठी संघाचा एक उत्तम आणि तरबेज गोलंदाज इथे इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. हर्षांग गोलंदाजी मार्कवरती आहे. 13 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान तेजस स्ट्राईक रेंजला. पुढचा बॉल यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला भेटण्याचा प्रयत्न झालाय. डीप बॅकच्या कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. कुठे का होईना तेजस कामरेने देखील बॅटचा पेस ओपन केला. जयशंकर स्थिती चांगली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये एकही गडी बाद झाला नाहीये. त्याला P1 मध्ये सुरुवात चांगली आहे आणि आता मात्र दोन्ही फलंदाज अटॅकिंग फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतात. तेजस कामरे जिथे मात्र स्लिपिंग पार्टनरची भूमिका अदा करतोय. 3 बॉलवरती 3 सिंगल त्याने घेतलेत. जास्तीचं स्ट्राईक रोटेट केली आणि दिनेश भगतला स्ट्रायकर एंडला आणलाय. यावेळेला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकर्षक आणि अद्भुत फटकेबाजी. रन्स मिळतात 6. हा षटकार. व्हॉट अ शॉट, इम्प्रोवायझेशन शॉट दाखवला मैदानावरती. मागे आला, बॅकफुटला गेला, शॉटसाठी जागा बनवली आणि काय आपला क्लास स्टँडर्ड दाखवत असताना व्हॉट अ मॅग्निफिशंट शॉट. स्विच हिटचा फटका दाखवलाय सीमा पलीकडे 6 धावांसाठी. ग्रेट स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर्स. फॉर्म तात्कालीन असतो, परंतु क्लास हा चिरस्थायी असतो. इथे क्लास दाखवलाय. हा डगआउट पहा, अगदी समोरच्या बाजूला आनंदित आहे खेमा, जिथे मात्र चामटोलीकर चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो, चामटोलीचे प्रेक्षक भरपूर संख्येने, कारण जवळच गाव आहे, या परिस्थितीला संघ आहे, त्यामुळे भरपूर सपोर्ट आहे या संघाला, त्यामुळे उत्साह वातावरण आणि सामना देखील तसा होतोय. खूप महत्वाचा सामना आहे. ट्रँग्युलर 3 मध्ये येण्यासाठी फार महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. 20 धावा फलकावरती आहेत विदाउट लॉस. सुरुवात चांगली झाली आहे. यावेळेला लोड फुलटोज होता. इथे स्टंपवरती बॉल आढळला आणि अर्थात इथे घडतंय तरी काय, महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट. दिनेश भगत बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का जय सर. 5 चेंडूमध्ये 17 धावांची दमदार विस्फोटक फलंदाजी मात्र बाद झाली आणि एक मोठा यश मिळालं त्या हर्षांकला. हर्षांकची भूमिका देखील मागच्या सामन्यामध्ये देखील मागच्या 3 सामन्यामध्ये चांगली राहिली. बघायचं या सामन्यामध्ये जय सर कोणता संघ पुढे सरकताना पाहायला मिळेल. महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल डाव्या यष्टीवरती होता, लोअर फुलटोज होता, शफल झाला बॅटर आणि अगदी त्याच वेळेला मागून यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवली. विकेट मिळाली आहे महत्वाच्या क्षणाला. हो, अशा अराउंड लेग चेंडू तुम्हाला फार कमी पाहायला मिळतात आणि अशा अराउंड लेग चेंडूवरती आपण फलंदाज बाद होताना पाहतोय आणि पहिला धक्का मारता होती. खूप चांगली झंझावत सुरुवात केली, मात्र जास्त वेळ टिकू शकला नाही मैदानावर. विकेट प्राप्त केली हर्षांग पाटील. खोलात टाकला होता. मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. बॅटिंग साठी येत असताना हर्षद कोंडिलकर आणि त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. नाव देखील हर्षल कोंडिलकर. कोंडी केली की काय गोलंदाजाची असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतोय, कारण सुरुवात विस्फोटक झाली, याच्या अगोदर गडी बाद झाला, लेकिन त्याचा जराही आमच्या संघावरती प्रभाव नाहीये हे दाखवून दिलं आणि 26 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 10 चेंडूमध्ये 24 धावा, झंझावात सुरुवात. हर्षल कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये तो आला आणि पहिल्याच बॉलवरती लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून येते असताना पाहायला मिळतोय. अभी तो पार्टी शुरू हुई है असं सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. पहिला बॉल षटकार आला त्याच्या बॅटमधून. यावेळेला लिडिंग एज प्रत्युत्तर दिले सडेतोड. पुढच्या बॉलवरती आणखीन एक सफलता प्राप्त केली आहे. हर्षांग पाटीलने इथे काटा काढला फलंदाजाचा. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं, कारण सुरुवात झंझावात झाली. 2 गडी बाद झाले आतापर्यंत. 26 धावा, 2 गडी बाद, 71चा प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय. ऍक्शन रिप्ले बघा. शफल झाला फलंदाज, ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा टॉपेज लागला, चेंडू वरती गेला आणि खूप सुंदर झेल टिपत असताना इथे दुसरा धक्का मैदानावरती. 26 वरती 2. एका बाजूला जय सर धावांची गती खूप चांगली आहे, मात्र विकेटचं सातत्य देखील तेवढ्याच वेगानं पाहायला मिळालं मागच्या 2 चेंडूवरती. होय, निश्चित मचिंद्र सर, आपण नेहमी म्हणतो ना, जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट.
जितके आत्मविश्वास पहा ना, हर्षांक पाटीलकडे किती चांगला होता. या आधीच्या बॉलवरती षटकार आलाय, परंतु पुढचाच बॉल जसा तो घेऊन आला तिथे विकेट त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. 26 ला 2 आहेत. हर्षांक पाटील हुद्द्याने काय करतो ठाऊक नाही, परंतु जर वकील झाला असता तर डिवॉर्स स्पेशली निश्चित झाला असता. विकेट प्राप्त केल्यात त्याने आणि जोड्या फोडल्यात. क्या बात आहे. मग त्याला देखील फोडलंय. 2 षटकार देखील आलेत, हे विसरता कामा नये सर. 2 षटकार, 1 सिंगल, 13 धावा षटकामध्ये. मागच्या 7 चेंडूमध्ये 13, ह्या 5 चेंडूमध्ये 13, 26 धावा, 2 गडी बाद. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. 26 धावा धावलकावरती आहेत. नागावकर देखील मॅच मध्ये शिरकाव करतायत. कमबॅक चांगलं झालेलं इथे पाहायला मिळालंय. हर्षांक पाटीलची स्पेशली ही ओव्हर इथे चांगली पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. मचिंद्र सर, कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक इथे संपलं. धावा आल्या 13, 2 विकेट प्राप्त केल्या हर्षांक पाटीलने. धावलकावरती 26. वंडरफुल कमबॅक सर, वंडरफुल कमबॅक हर्षांक. यस राहुल, वंडरफुल कमबॅक झालं. कारण जेव्हा षटकार मारला तेव्हा त्याने विकेट बाद केला, त्यानंतर डॉट चेंडू टाकला. 2 षटकामध्ये 26 धावा. सरासरी कुठे जयसर कमी नाहीये. जयसर काय वाटते, येणारे 18 चेंडू बाकी आहेत. 13ची सरासरी काम राहील. 60, 65, 70 धावा बनू शकतील मैदानावरती. रणनीती स्पष्ट आहे. प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आशिष भोईर असू द्यात, तेजस असू द्यात, प्रत्येक बॅटर सातत्याने मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. तेजस एक मात्र बॅटर राहिला जो 3 बॉल 3 वरती नॉट आउट खेळतोय. सिंगल सातत्याने घेतली आहेत. किल्ला लढवण्यासाठी तो मैदानावरती कटिबद्ध आहे आणि आत्मविश्वासाने त्याने अद्याप बॅटिंग केलेली पाहायला मिळाली आहे. 26 बनल्या, 13चा करंट रन रेट. सर इथून पाहता 60 ते 65 धावा जर का बनल्या, फ्लड लाईट्स मध्ये नागाव संघाला या धावसंख्येचा पाठलाग करताना उघड जाऊ शकतं. हो ऍब्सोल्युटली, नो डाऊट दमछाक होऊ शकते. कारण मगाशी त्या संघाने 72 धावा कुठल्यात, मात्र शेवटच्या चेंडूवर तर सामना आला करा. मात्र आता जर 60च्या वरती धावा असल्या ना, जय सर अगदी बरोबर म्हटलं, अगदी म्हणणं रास्ते तुमचं. फ्लड लाईन मध्ये थोडासा फरक पडेल ह्या धावा चेस करताना. बघायचं आहे 50 मध्ये येण्याचा प्रयत्न नागाव संघाचा, मात्र चामटोली संघाचा 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. आणखीन एक गोलंदाज. फुललेंचा बॉल कोलात टाकला होता. रोहित गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला बॉल चॅनल मध्ये. तेजसला जकडून ठेवलाय, पायामध्ये बेड्या टाकल्यात. आणखीन एक डॉट बॉल. रोहित पाटील विशिष्ट अंगाने गोंजी करतोय. त्याची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, त्याचं कंट्रोल सुपर असतं आणि तीच डिलिव्हरी त्यांनी दाखवली. मागच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही मैदानावरती. रोहित वेगाने गोलंदाजीसाठी दंडला जातो. वेग प्रचंड आहे. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे. पॉइंटला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. सिंगल आली. 27 बनल्यात. पहिला 2 मध्ये 1 धाव. जसं पॉवर प्ले ओव्हर संपले तसं रोहितनं मात्र हा बघा डगआउट, हे बघा उत्साही प्रेक्षक. हीच तर खरंच सौंदर्य या स्पर्धेचं. आणि या प्रेक्षकांना सौंदर्य वाढवलंय. जबरदस्त अभूतपूर्व यश दिलं या वर्षी देखील या प्रेक्षकांना आम्हाला आणि उदंड प्रतिसाद दिला. सर्वांचं मनापासून आभार. उदा स्टँड आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 14 स्टँड पाहायला मिळाल्यात. यावेळेचा चेंडू डावे यष्टीवरती इथे पाहायला मिळाला. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. अवांतरची धाव येते. अतिरिक्तच्या मदतीने 28 धावा धावलकावरती. अशीच बघा जो मागच्या सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना चौकार मारला तोचा फलंदाज स्ट्रायकरला जय सर. महत्वाचा बॅटर आहे स्ट्रायकर एंडला आशिष. इथे मी सातत्याने बॅट फिरवण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. सोशल डिस्टन्सिंग चांगली मेंटेन केली आहे. क्या बात आहे. असं वाटतं पुन्हा कोरोना आला की काय. मागच्या चेंडूवरती भन्नाट वेग, यावेळी चेंडूला थोडंसं बाहेर काढलं म्हणजे निश्चित लेग कट्टर टाकण्याचा प्रयत्न केलाय. रोहित यामध्ये पारंगत आहे आणि याबद्दल त्याची स्तुती झाली पाहिजे. त्याला मागच्या 3 चेंडू ते थांबून ठेवलंय. जी धावसंख्या 26 ती आता फक्त 27. वैविध्यता चांगली आहे. खोला टाकला होता बॉल. इथे मात्र थेट यस्यांचा भेद घेतोय की काय नाही. यस्यांच्या मधोमध सापडलाय. प्लम्प लेग बी फोर स्वरूपामध्ये. आणखीन धक्का. तिसरा फलंदाज बाद. येस, थोडंसं करेक्शन करतो. वाईट चेंडू आला होता. 28 धावा 3 गडी बाद. रोहित पाटीलनं आता मात्र गडी बाद केला. मागच्या 4 चेंडूमध्ये धावा नाही आहेत. ऍक्शन रिप्ले बघा जय सर. खूप चांगली गोलंदाजी. व्हॅरिएशन बघा किती त्याच्यामध्ये दाखवतोय. प्रत्येक चेंडू वेगळ्या लेंथ लाईन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा बॅट अँड पॅड मध्ये चेंडू फुलर अँड डिलिव्हरी आणि फलंदाजाला डायरेक्टली आले प्लम केलंय आणि पंचांचा योग्य निर्णय. अगदी मधल्या यष्टीवरती सापडला होता. हा फ्रंट कॅमेरा व्ह्यू तुम्ही पाहताय. खरं तर हाय डेफिनेशन कॅमेराज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वापरण्यात येत आहेत. प्रत्येक फलंदाजाची सातत्याने त्याचे हावभाव रिॲक्शन सातत्याने पाहायला मिळाल्यात. मचिंद्र सर टेनिस क्रिकेट .in आली आणि आज प्रत्येक खेळाडूला एक मोठं प्लॅटफॉर्म मिळालंय आणि एक मोठं ग्लॅमरस रूप आणण्यामध्ये टेनिस क्रिकेट .in जगातील पहिली वेबसाईट हिचाही सर्वाधिक मोठा वाटा आहे.
हो ऍब्सोल्युटली नो डाऊट. कारण आता ग्रामीण टेनिस आपण पाहतोय जी ही वाहिनी ही देखील 2 लाखाचा टप्पा पार करतोय आणि जी टेनिस क्रिकेट .in आहे तिने 21 लाख 3 लाखाचा टप्पा पार आहे. यापेक्षा मोठं यश असणार आहे. मग अशी खूप चांगला उल्लेख केला आपण टेनिसचा, त्याचा देखील आपण उल्लेख करू येणाऱ्या काही चेंडूंवरती. 28 ला 3 अभिजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. इथे क्षणभंगुरतेचा श्राप राहतो आक्रमकतेला आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याच्या नादात अभिजित देखील बाद. व्हॉट बॉलिंग. रोहित पाटील मात्र हॅट्रिकच्या कगारवरती आलाय. आतापर्यंत फक्त एकच धाव, एक वाईट चेंडू, फक्त 2च धावा 5 चेंडू मध्ये. मागच्या ऍक्शन रिप्ले बघा. ऑन द अप खेळायचं होता फलंदाज, एवढं सोपं नसतं ऑन द अप खेळणं, समोर खेळणं. त्यासाठी ताकदीचा प्रचंड वापर असायला हवा. चेंडू हवेमध्ये जास्त गेला आणि खूप चांगला झेल टिपलाय हर्षांकनं, ज्यानं पहिलं षटक फेकलं मगाशी, दुसरं ते षटक त्याचं दुसरं होतं, 13 धावा दिल्या होत्या. त्या हर्षांकनं मात्र खूप चांगला झेल टिपलाय. जयसर सामना बदलतोय खरं. मागच्या 2 षटकामध्ये 26 धावा, धावांचं गणित जास्त, आता विकेटचं गणित जास्त. सामना इथे बदलताना पाहायला मिळालाय. खरं तर विकेट गमावल्या गेल्या. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. रोहित पाटीलला तुम्ही पाहताय. गोलंदाजीचा दर्जा, क्लास इथे चांगला पाहायला मिळाला. खरं तर सातत्याने ज्या रीतीने त्याने गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली ना, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्याच्या अगेन्स्ट. त्याने जरूर सांगितलं जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. फलंदाजांचा क्लास घेतलाय त्याने, क्लासच लावला, विकेट मिळवल्यात. हॅट्रिकचा बॉल होता हलक्या हाताने ऑन साईडला मनगट बळवली आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. एकेरी धाव आली 29 धावा 29. किती लवकर चेंडूला फ्लिक केलं बघा. बॉटमॅनला खाली ठेवत असता षटकाचे झाले सांगता यशस्वी षटक राहिलं या हवेलीकर. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात, एक वाईटची 3 धावा आल्यात आणि धावसंख्या 29, 4 गडी बाद. जो आस्किंग रन जो सरासरी रन आपण 13चा पाहिला जयसर, तो आता कमी पाहायला मिळतो. थोडीशी धोक्याची घंटा वाटते या सामटोली संघासाठी, कारण मागच्या षटकामध्ये धावा 3च फक्त आल्यात. खूप काय बाकी आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहिली या सामन्यामध्ये. 2 षटक 16 धावा 2 विकेट रोहित पाटीलच्या नावावरती पाहायला मिळाला. करंट रन रेट 9.68चा दाखवतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर 49. त्यामध्ये आणखीन काहीशी भर पडली ना, जर का 60 पर्यंत जर लक्ष आलं तर एक चांगली फायटिंग टोटल इथे म्हणता येऊ शकते आणि तेजसला रिस्क घ्यावी लागणार आहे त्यासाठी. जयसर मगाशी 2 षटकांमध्ये 71चा प्रोजेक्टर स्कोर होता, तो आता 49 आलाय. शेअर मार्केट वधारताना खालावलंय मैदानावरती, घसरला शेअर मार्केट. बघायचं सामना कोण जिंकणार. कारण मी मगाशी देखील म्हटलं जयसर, नागाव संघाचं उद्दिष्ट आहे या संघाला 50-60 ठेवायचंय. सामटुरीचं उद्दिष्ट आहे 7च्या पुढे जायचंय. बघायच्या कोणाला प्रयत्नांना यश मिळणार या मैदानावरती. क्रिकेटचा खेळच असा राहिलाय. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अनप्रेडिक्टेबल आहे गेम हा. कारण पहा ना, पहिल्या 2 ओव्हरला जर का 71 दाखवत होता, आता 49 होऊ शकतात. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेट. डॉट बॉलने सुरुवात. राकेश पाटील. काही मान्यवरांचं आगमन होतंय. मोस्ट वेलकम. यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे एक डॅसिंग नगरसेवक म्हणून त्याची ओळख आहे. मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होतोय. आपण पाहतोय खरं तर चंद्रकांतजी कोंडिलकर साहेबांचा मुख्य मंचावरती आगमन होत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे चंद्रकांतजी कोंडिलकर साहेबांचं आगमन होतंय. त्यांच्या साथीनं सोहमजी कोंडिलकर याने आपण पाहतोय या मंचावरती येत असताना. आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय मयूरदादा पिसेकर साहेब आपण पाहतोय. त्यासोबत कर्जतचे आमचे करंजी धस हे देखील जोडले गेले. त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत आमचे हितेश आपण देखील जोडले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. के आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चेक केला जाईल, चेक केला जाईल. कुणी काही बोलायचं नाहीये, चेक केला जाईल. मगाशी देखील आपण पाहिला जेव्हा एका चेंडूमध्ये 4 धावांच्या घरी षटकार होते, झेल टिपला, तो मात्र षटकार दिला होता. लक्षात असू द्या. त्यावेळी कोणी हल्ला बोल करू नका. ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. कन्सिस्टन्सी या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर प्रचंड डिसिप्लिन या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. डेडिकेशन या स्पर्धेत आपण भरपूर पाहिलंय. त्यावेळी कोणावरती अन्याय होत नाहीये. आणि मगाशी आपण चर्चा केली या स्पर्धेच्या आपल्या निश्चित मयूरदादा प्रतीकदादा यशाची चिंता आपण काल चर्चा केली. हा बघा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि पंच आमच्यावर त्याचा निर्णय पोहोचवतील. शतक्षक होता रोहित पाटील, ज्यानं 2 षटकं फेकलीत. तो एक चांगला गोलंदाज. आणि आता बघायचं काय निर्णय पंचांचा. डिश इज पेंटिंग. वी आर वेटिंग फॉर द डिसिजन. पंचांची भूमिका खूप चांगली राहिली जयसर या स्पर्धेमध्ये. खरोखरच इम्प्रेसिव्ह जॉब फॉर ऑल अंपायर्स. येस दॅट्स अ ग्रेट जॉब. हॅट्स ऑफ यू. विकेट. यस फलंदाज बाद.
होय, धक्का लागला. महत्वाचा बॅटर इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईन वरती काय झेल पाहायला मिळाला. बॉडीचं संतुलन आणि अगदी त्याच वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र हा झेल मोठ्या शिताफीनं मॅग्निफिसंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन जी मात्र पाहायला मिळाली होती. रोहनला धक्का लागला आणि खिणेक 29 वरती 5. बघा दिवस कसे बदलतात. पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजाचं वर्चस्व, मागच्या 2 षटकांमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व. आणि जय सर यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस सोन्याचे. दिवस बदलतात मित्रांनो. कारण जशी सुरुवात झाली विस्फोटक झंझावात सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धाबा, 2 षटकामध्ये 26 धाबा. मात्र रोहितनं मग अशी म्हणजे कमबॅक केलं, फक्त 3च धाबा दिल्या. तदनंतर मात्र कमबॅक कमी होत आहे. 29 वरती 5. जो चामटोली संघ मगांपासून शिट्ट्या टाळ्या वाजवता त्या संघाच्या पाठीराख्यांना शांत केले नागाव संघानं. मंगेश आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेले पाहायला मिळतात. मला एक गोष्ट त्यावेळेची आठवली ना की जिथे मात्र अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं होतं, प्रभू श्रीकृष्णाला, की काहीतरी असं लिहून दाखवा या भिंतीवरती की आनंदामध्ये वाचलं तर दुःख होईल आणि दुःखामध्ये वाचलं तर आनंद होईल. प्रभू श्रीकृष्णाने लिहिलं ही वेळ निघून जाईल. चामटोलीकर हेच म्हणत असतील, ही जी वेळ आहे ना ती निघून जायला हवी, परंतु जाता जात नाही आहे. आणखीन धक्का, बोल्ड अँड कॉट, 1 मोर विकेट डाऊन. मंगेश आला आणि गेला देखील. राकेश पाटीलचं कौतुक करायला हरकत नाही. अजून एक धक्का क्रमांक दुसरा दिला. मात्र ऍक्शन रिप्ले बघा. हा चेंडू थोडीशी उचली घेऊन चेंडू होता आणि ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा टॉपेज लागलं आणि खूप सुंदर चेंड टिपला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि त्या चेंडूला चुंबन देखील घेतलंय. रोहित, विकेट किती गेलेत आतापर्यंत? 6 गडी बाद झालेत. अर्ध्यापेक्षा निम्मा संघ गारद झालाय. जर मी म्हणेन जयसर टॉप ऑर्डर चांगली राहिली, मात्र मिडल ऑर्डर फेल ठरली. आता बघायचं बॉटम ऑर्डर काय करण्यामध्ये होती. सुंदर कमबॅक फ्रॉम द नागाव टीम. वंडरफुल कमबॅक, नो डाऊट. 6 धक्के दिले गेले. 2 गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आल्यात. एका मागोमाग एक फलंदाज सातत्याने हजेरी लावण्याचं कामकाज करतायत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. 29-6 ही दयनीय आणि दळमळीत सुरुवात इथे पाहायला मिळाली. अवस्था बिकट आहे संघाची, परंतु जिथे परिस्थिती बिकट ना तिथे पारस आणि तेजस नेहमी तिखट इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हॅट्रिक चेंडू बघायचंय. हॅट्रिकचा बॉल, गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ द कार्पेट बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल आली. 30 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 30-6. 30 धावा 6 गडी बाद. वाटत नाही की हाच तो चामटोली संघ ज्यानं सुरुवात झंझावात केली, अक्षरशः धावांचा लतीफ उभं केलं. आणि मागच्या आपण पाहिलं तर एकूण 12 चेंडूमध्ये जयसर एकही चौकार षटकार नाहीये. आश्चर्याची बाब आहे. धाबा थांबलेल्या इथे पाहायला मिळाल्यात. अडचणी संघावरती सातत्याने आल्या, परंतु अडचणी आल्या तर कदापि तक्रार करायची नाही. देव असा डायरेक्टर आहे ना, तो एक बेस्ट रोल कठीण ऍक्टरला देतो. कठीण रोल जो असतो तो बेस्ट ऍक्टरलाच मिळणार आहे. आणि अर्थात तुम्ही एक बेस्ट ऍक्टर आहात असंच म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. राकेश, गोलंदाजी बघा आता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये किती कमीपणा दाखवलाय त्यानं. गती कमी केली, नक्कल चेंडू टाकलाय आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. जयसर सिंगल डबल नफ जर अशी परिस्थिती राहिली तर मला वाटत नाही की या संघ 50 क्रॉस करेल. या षटकामध्ये देखील केवळ 1 धाव आलेली पाहायला मिळाली आहे. 30 धावा फलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झाले. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना पारस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. फॉलो केलं बॅटरला. स्लोवर 1 चांगला पाहायला मिळाला. जयसर मागच्या 13 चेंडूमध्ये 3 सिंगल आणि 1 वाईट, फक्त 4च धावल्यात मागच्या 13 चेंडूमध्ये. ही चिंतेची बाब आहे चामटोली संघासाठी. ज्या संघानं टॉस जिंकून अत्यंत धाडसीने घेतला फलंदाजी करण्याचा, मात्र तो निर्णय 2 षटकांमध्ये चांगला राहिला. आणि जसं पॉवर प्लेवर संपलं तसं मात्र नागाव संघानं शिरकाव केलं. वंडरफुल कमबॅक, ट्रिमेंडस प्रेशर, एक्सलंट फिल्डिंग, काउंटर अटॅक आणि फलंदाजांना मात्र शांत ठेवलंय मैदानावरती. गोलंदाजांचा बोलबाला राहिला. मचिंद्र सर, आपण एकंदरीत पाहिलं ना, रोहित पाटीलने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पाठोपाठ हर्षांग आला, त्याने चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 13 आला. हर्षांगने 2 विकेट मिळवल्या आणि तदनंतर आपण पाहिलं ना, मग रोहित असेल, रोहितने चांगलं कमबॅक तिथे करून दिलं जिथे त्याने एका षटकामध्ये 3 धावा 2 विकेट संपादन केल्या. राकेश पाटीलने या षटकामध्ये 2 धावा आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. 31 धावा धावलकावरती आहेत. मचिंद्र सर, या शेवटच्या षटकाला तुम्ही कुठे पाहताय? जयसर 71 पहिल्यांदा प्रोजेक्ट स्कोर, नंतर 65 दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 49 आणि आता 39 फक्त प्रोजेक्ट स्कोर. मी या षटकाला पाहतोय 15 ते 20 धावांमध्ये. कारण 50+ धावा झाल्या तर नागाव संघाला फाईट देऊ शकेल.
50च्या आतमध्ये राहिलाय ना तर रोहित पाटील एकटा लागला किंवा सिद्धू लागला तर सामन्याची कंबर मोडेल पहिल्या पॉवर प्ले आणि पहिल्या पॉवर 2 मध्ये. जय सर. 31 धावा फलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झाले. तेजस आघाडीचा बॅटर अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पहिला बॉल शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळते. दुहेरी साडी पुढे सरसावल्यात. डायरेक्ट हिट, सुपर हिट, नेम लागलाय आणि गेम झाला. फलंदाज आणखीन एक 7वा धक्का. तेजस बाद. दिवस बदलले ना की असे बदलतात. हर्षाकरनं तेवढ्या डीप मधनं हिट केलाय म्हणजे दिवस बदलले ना सर की दिवस बदलायला सुरुवात होते. खराब परिस्थिती सध्या तरी सामटोली संघाची. मला तर असं म्हणावं असं वाटतं ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात. हा डायरेक्ट हिट पहा, काय सुपर हिट राहिलाय. बाउंड्री लाईन वरून थ्रो करणं ही बाब सोपी नाहीये. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकंसं कमी आहे. हर्षांग होता त्या ठिकाणी. बाउंड्री लाईन वरती त्याची जागा फिक्स आहे आणि एक मोठी भिंत म्हणून तो नागाव संघासाठी बाउंड्री लाईन वरती कामकाज करतोय. 32 धावा फलकावरती आहेत. 7वा धक्का दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये तो खेळ साकारता आलेला नाहीये. जी जिम्मेदारी घेतली होती टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायची जय हनुमान चामटोली टीमने, ती आता अंगलट येताना पाहायला मिळते. जय सर. हर्षाकनं मगाशी 13 धावा देऊन 2 गडी बाद केले. चांगला गोलंदाज आहे. त्याचमुळे की काय त्याने थोड्या डीप मधनं या विकेटला हिट केलंय. परिस्थिती गंभीर आहे. 32 वरती 7. ज्या सामटोली संघानं सुरुवात झंझावत केली 2 षटकामध्ये 26 धावा, मात्र मागच्या 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या षटकात धावा आल्या नाही. जय सर, ही थोडीशी चिंतेची बाब आहे संघासाठी. परिस्थिती बिकट होत चालली आहे. 5 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. हार मानायची नाही, धावा गोळा करावा लागतील. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद ठेवावे लागणार आहेत मॅक्सर या सामन्यामध्ये. यस निश्चित. 45 धावा तरी झाल्या ना तरी चामटोली संघाची गोलंदाजी चांगली आहेत. फाईट करू शकतील, मात्र 45 पर्यंत पोहोचणं कालाची गरज आहे सध्या तरी. पारस स्ट्रायकर इनला पाहायला मिळतं. 3 चेंडू 1 धाव संख्येवरती तो नॉट आउट आहे. श्रवण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. श्रावण स्ट्रायकर इनला आहे. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची मालिका चालू आहे मैदानावरती. डॉट बॉलचं पर्सेंटेज सातत्याने वाढताना पाहायला मिळालंय. नागावकरांची इथे सरशी पाहायला मिळते. गोलंदाजांचा बोलबाला राहिला. चुकता, भेदकता, कलात्मकता आणि गोलंदाजीचं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अचूकतेने गोलंदाजी केली आहे. भडी मार ठेवलाय. सातत्याने डॉट बॉल कसे येतील त्याच्याकडे कल ठेवलाय आणि निर्धाव चेंडू येतात. 32ला 7. यावेळेचा बॉल कव्हर्सला केला. डीप बॅकचा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरी साडी पुढे सासावलाय. सेकंड रन वेगाने इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. 34 धावा फलकावरती. मागच्या 3 षटकांमध्ये मोठे फटके आले नाही, त्यामुळे सिंगल डबाच्या माध्यमातून 2 षटकामध्ये 26 धावा आल्या खऱ्या. असं वाटलं की 65-70 धावा होतील, मात्र तसं काही दिसलं चित्र पाहायला मिळत नाही. जय सर. 34 वरती 7 धावा 3 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. 3 बॉलचा खेळ बाकी राहिला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू इथे पुन्हा एकदा टाकावा लागतोय की काय. DRAची मागणी करण्यात आली आहे. पंचांनी हा निर्णय दिलाय. मला पाहावं लागणार आहे की बॉल एक्झॅक्टली कुठून ट्रॅव्हल झालाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकाल. खूप चांगलं टाईव्ह टेलिकास्ट. प्रत्येक चेंडूचा ऍक्शन रिप्ले आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. उंची जास्त होती या लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू. आता बघायचं ऑन द वेस्ट की नंतर ऑन द हेड की ऑन द चेस्ट, हे देखील चित्रकरण पाहायला मजा येईल मैदानावरती. जय सर. चामटोली संघ फार चांगला संघ आहे. ज्या संघानं खूप चांगली छाप सोडली या स्पर्धेमध्ये. मागचे 4 सामने जिंकत, त्यानंतर नागाव संघानं मागचा सामना इतिहासच घडवला. 12 चेंडूमध्ये 43 धावा चेस करणं या स्पर्धेमध्ये एवढं सोपं नव्हतं आणि तेही जगदंबा वाकलन संघासमोर ते काम त्यानं केलंय. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो डाऊट. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. शेवटचे 2 चेंडू राहिले शेष. आता फटके किती येणार विशेष याची चर्चा होऊ लागली आहे. 34ला 7. 34 धावा फलकावरती आहेत. धावा थांबल्या गेल्यात. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये 26 आल्या होत्या मच्छिंद्र पाटील सर, आणि पहिल्या 10 मध्ये 26 आल्या होत्या. आणि तदनंतर पहा यावेळेचा बॉल बाचे आतली कडा, चायनीज कट, रुबी कट, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळाली. दुहेरी साडी पलटले. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. मागच्या काही चेंडूमध्ये फक्त 10 धावा आल्या सर. ज्या पहिल्या 10 चेंडूमध्ये 26 धावा आणि मागच्या काही चेंडू आपण पाहिले तब्बल मागचे 17 चेंडूमध्ये फक्त 8च धावा. नॉट अ गुड क्रिकेट सर. चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करायला हवी. सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. ते करता आलं नाही फलंदाजी करत असताना. जिथे टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान
चामटोली टीम जिथे बॅकफूट वरती पाहायला मिळाली, फलंदाजांची सैरा वैरा पळता भुई थोडी केली होती, भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे. येस सर, 39 चं टार्गेट आपण पाहिलं होतं, नंतर 69, आता मध्ये 36 फक्त फलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील उंच गेलाय, लांब नाही, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वेल जज कॅच, हर्षांगने टिपला आणि 8वा धक्का शेवटच्या बॉल वरती इथे संघाला लागतोय. 36 धावा फलकावरती आहेत, 8 फलंदाज बाद. पूर्वार्धाचा खेळ इथून संपला. राहुल, काही सन्मान असेल तर आपण करूया आणि टॉससाठी मदत करूया सांदेई आणि मानकोली संघाला. दुसरा सामना कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, फक्त टार्गेट सांगतो राहुल, 37 धावांचं टार्गेट चेस करायचंय. बाबूशा मला जॉईंट होतील. थँक्यू सो मच. ओव्हर आउट टू राहुल चव्हाण. थँक्यू सर. खरं तर मॅक्स सराचा आवाज आपण ऐकतोय. आपण आधी सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करेल, खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आज मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, खरं तर या बदलापूरच्या जनतेने यांच्यावरती विशेष भर भरून प्रेम दाखवलं असं व्यक्तिमत्व चंद्रकांतजी कोंडलीकर साहेबांना विनंती करेल, आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. या चंद्रकांतजी कोंडलीकर साहेब, आपल्यास विनंती, आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नुकताच जे व्यक्तिमत्व जोडले गेले, खरं तर आगरी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि नेहमीच आपण पाहतोय मग आगरी युवक संघटना माजी अध्यक्ष आपण पाहतोय दुर्वाजी धुळे साहेब. आणि खरं तर क्रिकेटचा खेळ आवड भरपूर आहे, परंतु त्यांची ओळख म्हटलं तर मातीतला खेळ कबड्डी या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. ते आमचे दुर्वाजी धुळे साहेबांचं आगमन झाले. नाना, आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक स्वागत. त्यासोबत चामटोली गावचे विद्यमान आपण पाहतोय खरं तर सरपंच आणि त्याच्या साथीनं उद्योजक म्हणून ज्याची ओळख आहे, समाजसेवक आमचे आदरणीय आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय कांबरी साहेबांचं, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल दुरासनाना धुळे, आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हा सन्मान येथे पार पाडतोय. खरं तर पंच आपण थांबायचं आहे, आपण सत्कार सोहळा संपन्न करू, त्यानंतर मॅचला सुरुवात करतोय. दुराजी धुळे साहेबांचा सन्मान या मंचावरती होतोय. आगरी समाजाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि नेहमीच कबड्डी या खेळावरती विशेष प्रेम त्यांचं राहिले, त्यामुळे त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल भारतीय जनता पार्टी, खरं तर नवनिर्वाचित आगरी युवक संघटना अध्यक्ष आमचे नयनजी मुठे साहेब, आपण या आपलाही सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. नयनजी मुठे खरं तर युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्याची ओळख आहे आणि नेहमीच आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये ते जोडले जातात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये नयनजी मुठे जोडले जातात आणि त्यांचा सन्मान आपण करतोय या एवन जोडीच्या माध्यमातून. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कांबरी साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेले, त्यांनाही विनंती करतो यावं आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. भालचंद्रजी कांबरी साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. खरं तर चामटोली संघ मैदानावरती खेळतोय. दादांच्या माहितीसाठी पहिल्या 2 ओव्हर चामटोली टीमसाठी भरपूर चांगल्या होत्या आणि त्यानंतर आता एक छोटं टार्गेट सेट झालंय, परंतु फाईट करेल चामटोली यात शंका नाही आहे. भालचंद्र कांबरी साहेबांचा सन्मान आपण इथे पार पाडला. त्यानंतर मी विनंती करेल, नेहमीच आपण पाहतोय चंद्रकांतजी कोंडलीकर साहेब यांच्या साथीनं त्यांच्या खांद्याला खांद्याला लावत असताना नेहमीच आपण पाहतोय समाजसेवा ही ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व. मी विनंती करेल सोमजी कोंडलीकर साहेब, आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अनिकेतची आदित्य कोंडलीकर, आपण या आपलाही सन्मान आम्ही इथे पार पाडतोय. आपण यावं, हा सन्मान या मंचावरती संपन्न होईल. या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत चंद्रकांतजी कोंडलीकर साहेब जे नगरसेवक आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत आमचे अनिकेतजी कोंडलीकर, यांचेही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. आदित्य कोंडलीकर आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यानंतर मी विनंती करेल रामदासजी मोपे साहेब, आपण यावं, आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर राजेशजी खंडागळे, आपणाशी विनंती, आपण यावं. राजेशजी खंडागळे यांनाही विनंती, आपण या, आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. त्यानंतर मी विनंती करेल, खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठा हातभार लाभलाय, खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे टी शर्ट ट्रॅक छापले गेले,
ते आमचे जतीन स्पोर्ट्सचे उदयजी अहिर यांनाही विनंती करतो आपण यावं, आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. उदयजी अहिर म्हटलं की नेहमीच जतीन स्पोर्ट्स म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे टी शर्ट आणि ट्रॅक छापण्यात आले. त्यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. आमची बदलापूरची एबन जोडी आपण पाहतोय, मयूरजी पिसेकर प्रतीकजी पिसेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे मात्र पार पाडला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. उदयजी अहिर या आपण आपलाही सन्मान आम्ही करतोय. टी शर्ट आणि ट्रॅक मोक्याच्या निर्णायक क्षणी ज्यांनी मात्र आपल्याला खरं तर ही मदत केली ते आमचे उदयजी अहिर यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल नाणेकर काका आपल्याशी विनंती आपण यावं, आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. नाणेकर काका या आपण. नाणेकर काका या आपण. खरं तर जे फ्लड लाईट आपण पाहतोय या मैदानाच्या चौफेर बाजूला ते नाणेकर काकांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेमध्ये जोडली गेली आहे. त्यामुळे नाणेकर काकांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यानंतर आमचे शेळके बंधू आपण या. शेळके बंधू आपणास विनंती आपण या, आपलाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. या शेळके दादा या आपण. त्यानंतर मी विनंती करेल श्याम कांबरी साहेब आणि गणेशजी दळवी साहेब. श्याम कांबरी साहेब आणि गणेशजी दळवी साहेब आपणास विनंती आपण यावं. गणेशजी दळवी वैभवजी दळवी आपणास विनंती आपण यावं. श्याम कांबरी साहेब आपण या. आपणास विनंती आपण यावं, आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. त्यानंतर मी विनंती करेल सचिनजी देशमुख आपण या. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आपण देवाप्रमाणे करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे सर्व मान्यवर आपण इथे उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या पण आपला खरं तर मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. खरं तर मयूरजी पिसेकर साहेबांनी पहिल्या दिवसामध्ये सांगितलं होतं की आलेला प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. चला मी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेईल त्यांनी यायचे सत्कारासाठी आणि त्यानंतर आपण मॅचला सुरुवात करतोय. चला ऑफिशियल पंच आपण जा मैदानाच्या आतमध्ये, आपण आता थोड्याच वेळामध्ये मॅचला सुरुवात करू. चला या सर्व मान्यवर विनंती आहे गणेशजी दळवी वैभवजी दळवी आपणास विनंती आपण या, आपलाही सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर मी विनंती करेल सरपंच आपण सामन्याला सुरुवात करा, जा लवकरात लवकर. सुशील माळी पनवेलवरून आलेत. सुशील माळी पनवेलवरून आलेत, आपल्याशी विनंती आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चला या लवकरात लवकर यावं आपण. सुशीलजी माळी. त्यानंतर मी विनंती करेल दीपकजी प्रेरणे नेरळवरून आलेत. दीपकजी प्रेरणे आपण यावं, आपलाही सन्मान आम्ही करतोय. दीपकजी प्रेरणे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. नेरळचे आमचे खरं तर उद्योजक आहेत, या स्पर्धेमध्ये आपण जोडले गेलेत, आपलंही मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आमचे पिसेकर बंधू खरं तर या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपण पाहतोय ज्यांची देखील मेहनत असते ते आमचे पिसेकर बंधू आपण पाहतोय. अवधूतजी पिसेकर, नीलकंठ पिसेकर आणि त्यासोबत प्रमोदजी पिसेकर, तिन्ही बंधूंना विनंती आपण या, आपलाही सन्मान आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला अवधूत दादा या आपण, नीलकंठ दादा या आपण, प्रमोद दादा आपण या. तिन्ही मान्यवरांना विनंती आपण यावं, आपली उपस्थिती होती प्रार्थनीय होती, त्यामुळे आपण या, आपलाही सन्मान इथे आम्ही संपन्न करतोय. तिन्ही बंधूंचा सन्मान या मंचावरती केला जाईल. अवधूत दादा या आपण. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अवधूतजी पिसेकर म्हटलं की पूर्ण मैदानाला ज्यांनी मैदानाच्या बाहेर खरं तर पाण्याची सोय केली, टँकरच्या माध्यमातून ती सेवा पुरवण्यात आली. अवधूतजी पिसेकर साहेब आपले आभार आम्ही व्यक्त करू, कारण
पिसेकर फॅमिली म्हटलं की नो डाऊट नेहमीच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून काही ना काही कार्य घडत असतं. सर्वातला आपण सुरुवात करतोय. लगेच आपण जातोय बंदराकडे. अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले और टू यू कमेंट्री बॉक्स. शुक्रिया राहुल चले के दोस्तों मैदान के ऊपर 37 का लक्ष्य बीच मैदान पर चलता पहला मुकाबला दोनों के बीच में फुल टॉस गेंद और स्लॉग हिट लगाते हुए रोहित पाटिल की यही तो विशेषता है और पहले गेंद पर छक्का और अंपायर से उन्होंने कहा कि डीआरएस को चेक किया जाए. बाबू बात की रहेंगे सामटोली टीम की. पहले 10 गेंद में 26 और पिछले 20 गेंद में केवल 10 रन, उसमें भी 2 वाइड. स्थिति काफी खराब रही इस टीम की. नहीं खराब तो आखिरी रही, लेकिन यहाँ पर शुरुआत देखिए अच्छा यहाँ पर नागांव टीम यहाँ पर जितनी तारीफ का जाए. रोहित देखिए ये भूखे शेर के जैसे पिछले मैच में हमने बात की थी, इनका शुरुआत नहीं मिला था, लेकिन सिद्धू और उसके बाद राकेश के बल्लेबाजी. लेकिन हर मैच में देखिए आपको मिडिल ऑर्डर जीत नहीं दिला पाएंगे, कभी कभी ऊपर की बल्लेबाजी. जी हाँ, रोहित ने हर मुकाबले में अच्छी जान डाली, लेकिन पिछले मुकाबले में 0 पर आउट हुई. देखिए फेयर डिलीवरी, यहाँ पर फेयर डिलीवरी खेल को आगाज करे. बाबू 50-60 होते तो मजा आता था, लेकिन मैंने पहले जिक्र किया था रोहित की बल्लेबाजी, सिद्धू की बल्लेबाजी और ये देखिए किस प्रकार बल्लेबाज की पोजीशन क्या थी, सिटिंग पोजीशन क्या थी, उसके ऊपर पूरा ध्यान दिया गया अंपायर की ओर से. पहले गेंद पर छक्का लगाकर इरादे जाहिर किए रोहित पाटिल ने. अच्छी गेंद यहाँ पर बिल्कुल जी हाँ, यानी कि गति को कम करते हुए बल्लेबाज को चकमा दिया, पर डाउन द लाइन करने का प्रयास किया. टॉर्क की समाप्ति. नहीं बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर रन थोड़ा होना चाहिए था. यहाँ पर से हर्षद देखिए यहाँ पर जान डालने की कोशिश कर रहे हैं. पहले देखिए टारगेट छोटा. अरे ये देखिए बाबू, ये लगता है खिलाड़ी पहले जो हमारा खेल था उल्टा पलटा जिसको हम कहते हैं, वही खेल यहाँ पर दिखाई दे रहा है. जिस प्रकार से बॉडी का लैंग्वेज क्या रखते हैं और शरीर का संतुलन क्या बरकरार रखते हैं और उसके बाद उटक भी करते हैं. और यहाँ पर डॉट की समाप्ति. अच्छी गेंदबाजी हर्षद की ओर से. एक छक्का लगाने के बाद जो वापसी के पावर प्ले ओवर में, और ये रॉकेट नहीं पड़वरेगा आपको, क्योंकि रनों की इन्वेस्टमेंट काफी कम है. इसमें आता अंपायर का नो बॉल का इशारा और गेंद यहाँ पर फ्री हिट मिलेगी. बाबू नहीं सही बताएं, यहाँ पर से फ्री हिट रहेगा. भीमर के ने देखिए यहाँ पर से बेनिफिट फायदा तो कहीं ना कहीं यहाँ पर से रहेगा. भाई हर्षित करना क्या चाह रहे हैं? हर्षित करना चाह रहे थे यहाँ पर परफेक्ट यॉर्कर करना चाहते थे, लेकिन कई मर्तबा ऐसा होता है कि गेंद लो फुल टॉस होती है, जूसी फुल टॉस होती है और कभी कभी जड़ में गिर जाती है. तो ये भी जो गेंद फेंकने की प्रयास किया जाता है गेंदबाज की ओर से, ये भी एक बहुत बड़ी जोखिम में हेलीकॉप्टर उड़ा दिया. जी हाँ, प्रॉपर टाइमिंग, पैरेलल स्ट्रोक सीमा पर सीधा 6 रन. कही थी ना चुकीला माफी नहीं, गलती किया तो फिर यहाँ पर कीमत तो चुकाना पड़ेगा. और रोहित पाटिल देखिए अब रंग में आते हुए बता रहे हैं, भाई पिछले मैच में मुझसे हुई थी गलती, मुझको राणा जी माफ करना, लेकिन इस बार हम गलती नहीं दोहराएंगे. क्या बात की बाबू आपने, 100 बात की एक बात. बैट एंड पैर में गेंद को फेंका, परफेक्ट यॉर्कर किया, उसको हेलीकॉप्टर के साथ जवाब दिया. और यही हेलीकॉप्टर खेला था पिछले मुकाबले में सिद्धू ने. क्या हेलीकॉप्टर खेला था और वहां से जीत भी मुकम्मल की थी. बाबू कमाल के देखिए अब नागांव की खेमा देखिए. और जिक्र हमने किए थे 12-43 की जब जरूरत थी कि ये बल्लेबाज के पास खासियतें बना सकते हैं, लेकिन कमाल की वो साझेदारी बनी थी. बाबू 6 गेंद में 13 बनाए थे, उसका जवाब 4 गेंद में दिया. ये देखिए बड़ा शॉट, जगह बना शॉट के लिए, और ये आता हुआ 1 बॉल सीमा पर लॉकअप को क्लियर किया. एक और बेहतरीन 4 रन. बाबू क्या कहोगे इस बल्लेबाज के बारे में? मैदान के चारों तरफ रन बरसा रहे, चौके छक्के और टीम का स्कोर बनता हुआ 17 रन. चलिए ये तो मैच को बहुत जल्दी मुझे लगता है खत्म करने के, पर इनकी खेलने की अंदाज चाहिए खुलकर. देखिए जब टीम उन्होंने समझ ले कि मिडिल ऑर्डर देखिए सिद्धू भी आकर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और राकेश भी देखिए, तो ये बेनिफिट फायदा मिलता है ऊपर के बल्लेबाज को. जी हाँ बाबू, अंतिम गेंद इस ओवर की, पावर प्ले ओवर की गेंद लेग स्टंप से थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद. बाबू एक और वाइड का इशारा. ये ओवर लंबा चलेगा क्योंकि बाबू एक नो बॉल है, एक वाइड है, नो लंबा चलेगा. और यहाँ पर रन भी बरसे 18 रन और जीत के लिए 37 का लक्ष्य, यानी कि आधी लड़ाई पूरी पार की पहले 5 गेंदों में. नहीं अभी 19 बनाना है, और ये जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं ना, और ये देखिए ज्यादा समय नहीं लेंगे भाई. यहाँ पर क्या बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर चल रहा है. देखिए इनके पर मजा आ रहा है, मानो कि मैदान के अंदर रोहित बता रहे हैं कि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, हम भी अभिषेक शर्मा से कम नाही. यस राहुल, यस राहुल. चला आपण 22 टीम टॉस का स्कोर. संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. मी विनंती करेल मान्यवरांना या पण आपल्या शुभ हस्ते पण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल दूर असताना या पण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. अग्निवक संघटना माजी अध्यक्ष, त्यासोबत आपण पाहतोय खरं तर डेमेज उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव म्हणून दुर्वासनांची ओळख आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. स्पेशल कॉइन आहे मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या नावाचं. सांदे टीमचे कॅप्टन कॉल करतील.
मयूरदादा कॉल केलाय आणि आज मयूरदादाचा दिवस आहे, आज फायनल आहे. आज मयूरदादा काल दिवसभरामध्ये प्रतीकदादा खरं तर कॉल येत होता. टॉस जिंकला टीम चांदेनं, फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग. सर वळतोय आपण कॉमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा मॅक्स सरांकडे. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया राहुल। जीत के लिए अब 24 गेंदे और महज 15 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला बना दिया नागौर टीम ने। ये देखिए ऑन साइड में जरूर खेला लेकिन गेंद उठी नहीं, यहाँ पर जीतने की उम्मीद की थी। एक रन मिलेगा, रोहित स्ट्राइक लेंगे या फिर नहीं? जी हाँ, राकेश को मौका दिया जाएगा। राकेश भी अच्छे बल्लेबाज है बाबू। राकेश पाटिल ने भी इससे पहले अच्छी खुलकर बल्लेबाजी की थी। टीम का स्कोर 24। बाबू शाम से जुड़ चुके हैं, स्वागत है बाबू शाम। काफी जान डाले अपनी श्रृंखला में बाबू, आपका भी शुक्रिया अदा करेंगे। नहीं मैक्स सर, आपकी भी जितनी तारीफ किया जाए उतना ही कम। देखिए बात करेंगे आज, देखिए गोवा देखिए आप रिटर्न से जहाँ पर आपकी टिकट भी आ चुकी है और जिस तरह से बैंगलोर के लिए देखिए टिकट है, फ्लाइट में आपको बुलाया जाता है। ये आजकल सिर्फ ही क्रिकेटर के लिए अच्छा दिन नहीं, कॉमेंटेटर के लिए अच्छा दिन है। आपने साबित किया नेशनल डीडी स्पोर्ट पर है। और देखिए आप टेनिस क्रिकेट के चाहते वाले दीवाने इसलिए बनते जा रहे हैं। हम अक्सर आपने गोवा का भी काफ़ी सफ़र हो चुका है, शारजा का भी काफ़ी सफ़र हो चुका है, बेंगलुरु का भी आपका देखिए फ्लाइट पे गए आए, लेकिन यहाँ पर बदलापुर पर आना, इस प्रतियोगिता में जुड़ना और घर वापस जाना और आज विदाई के समय आ रहे हैं, इस वक्त कैसे आपके अंदर वो फीलिंग और पूरी मोमेंट को आपने कैसा एंजॉय किया, किस तरह से? जय बाबू सही फरमा। यहाँ से विदाई लेना मतलब हमारे परिवार से विदाई लेना, क्योंकि मयूर दादा प्रतीक दादा हमारा परिवार है। अनिकेत रंगे हमारे निरंजन पिसे हमारा परिवार है बाबू, और इस परिवार से आज विदाई लेने के लिए हमारे भी कदम आज भारी हो जाएंगे, क्योंकि 8 दिन में काफी और ये अंपायर का इशारा पर आउट का होता है। एक विकेट जरूर मिला, यहाँ पर सामटोल टीम के दर्शकों को यहाँ पर मौका मिला। बाबू ये सफर है ना काफी शानदार रहा, क्योंकि मयूर दादा का प्यार, प्रतीक दादा का प्यार, पूरा मयूर ग्रुप का प्यार हम सरों के ऊपर रखेंगे। आज हम श्रृंखला से अलविदा करेंगे, क्योंकि बाबू हम मुसाफिर है, हम कभी एक शहर में नहीं रहते, कभी इस शहर कभी उस शहर। आप मिलेंगे फिर एक बार खूबसूरत आयोजन में, गोवा में हम आपसे रूबरू करेंगे बाबू। नहीं सही बताए, सभी का सराहना। देखिए पूरी हमारी कमेंटेटर पैनल्स, अंपायर पैनल्स है और क्राउड ने जो साथ दिया और मैनेजमेंट ने जो भरोसा दिखाया और भरोसे के ऊपर हर किसी ने खड़े उतरे। अच्छा क्रिकेट देखने को मिला, एक सफल आयोजन नियोजन है। और मैंने यही बात बताया, शायद हमारे पास शब्द की कमी रहेगी, लेकिन इस प्रतियोगिता में कोई चीज की कमी नहीं है। जी हाँ बाबू, बस अब कोई भी श्रृंखला आपको सफल करनी है तो आपके कमेंटेटर, आपके स्कोरर, आपके अंपायर, आपका डीजे, सभी का शुक्र अदा करना चाहेंगे। और सबसे बड़ी बात tenniscricket.in, यानी कि कोई भी वाहिनी tenniscricket.in में पूरी जान डाली श्रृंखला में, जिसके कारण देश विदेश में ये श्रृंखला पहुंच गई और मयूर दादा प्रतीक दादा के पूरी दुनिया में वाह वाह हो गई बाबू। नहीं सही बताया, यहाँ पर कितना काम ऐसा करो अखबार खुद आपके पास आकर पहुंच जाए कि आपके अखबार के पन्ने में नाम छुपा हुआ है, तो वो काम उन्होंने करके दिखाया। लेकिन अब यहाँ पर देखिए जिस नागांव टीम, देखिए पिछला मैच याद कर लीजिए और मैक्स सर इस वक्त डगआउट की हालत उन्हें देख लीजिए, कितनी खुश है उनके डगआउट पर। देखिए चेहरे पे खिलाड़ी के रंग लाता हुआ। देखिए पिछले मैच में आपने मेहनत किया, इसलिए कहते ना सबर का फल हमेशा मीठा होता है। जय हाँ बाबू, 20 गेंदे बच्चे और जीत के लिए मैच 12 रन की आवश्यकता, 20 गेंदे 12 की आवश्यकता। और ये देखिए फिर एक बार निचले हिस्से में गेंद रही थी, लेकिन गेंद को खेल दिया जरूर मिड विकेट के ऊपर। सिंगल डबल से मुकाबला जीता जा सकता है बाबू। नागांव टीम को कोई जल्दी नहीं मुकाबले को जीतने की, वो एंजॉय कर रहे हैं, क्योंकि दबाव कोई नहीं उनके ऊपर। नहीं दबाव ने यही बात बताया, पिछले मैच में दबाव से निकल कर आए और इसलिए तो कहते ना कभी खुशी कभी गम, मत हो उदास लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। आज तेरी है तो कल मेरी है, ये वक्त की बात है। इंसान की जिंदगी की हालत जो है और क्रिकेट में हालत वही बना रहता है बाबू। सबक बड़ी बात है, क्योंकि पिछले मैच से सबक सीखा नागांव टीम ने, क्योंकि टॉप ऑर्डर फेल हुई थी, अब टॉप ऑर्डर ने अच्छा खेल किया। ये सबक है ना, जिंदगी में बहुत कुछ सिखाता है बाबू आपको। सही बताया, हर दुख एक सबक देता है और हर सबक इंसान को बदल देता है, और बदला ये मैच है। और ये बदल दिया वाइट का इशारा अंपायर ने। जी हाँ, अंपायर की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है बाबू। 8 दिन 8 रातों में क्या उन्होंने उनका प्रदर्शन दिया बाबू। हमें तो कमेंटर, हम एक मैच के बाद बैठे 1 घंटे का आराम मिलता है, लेकिन अंपायर को यहाँ पर हमेशा खड़ा रहना, आंखों में सुरमा लगाकर पहरेदारी करना, इतना आसान जॉब नहीं बाबू अंपायरों का। ये देखिए केवल गेंद को दिशा दी, जड़ में रखी भी गेंद थी, बल्ले का नीचा इस तरह का, बॉटम एंड को नीचे रखा, बैकलिप नीचे थी, मिलेगा केवल 1 ही रन। नहीं इसलिए देखिए आपने सही बताया, टीम का स्कोर देखिए 28 पहुंच चुके हैं और जीत के लिए 9 रनों की जरूरत है। आपने बताया कि अंपायर की बहुत मेहनत है, लेकिन इसलिए देखिए ये आयोजन करताओं का इसलिए जिक्र चर्चा होता है, इन्होंने पैनल बनाए रखे हैं जो ब्रेक ले सके। 2 अंपायर मैदान में उतरे और 2 ब्रेक लेकर कमेंटेटर की भी देखिए वो याद, आज फाइनल डे देखिए, जिसके कारण हम एक मोमेंट बनाकर अपने थकान को दूर रखकर फिर से एक बार वही एनर्जी के साथ वही पैदा कर
करते हैं मैच की हालत है। जी हाँ बाबू, 2 ओवर में 26 रन बनाए थे सामटोली टीम ने, लेकिन नागांव टीम ने 2 ओवर में 28 बनाए। कहा कि हम आपसे आगे निकल जाएंगे। अगला मुकाबला देखना मत भूलना, सांदी बना मानकोली। उसके बाद मुकाबला हम जाएंगे बॉल आउट में, उसका भी एक जरिया अलग होगा। बाबू फिर एक बार शुक्रिया अदा करना चाहेंगे हमारे मयूर दादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर और सभी हमारे आयोजक हेमंत फुलोरे, निरंजन पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, ये तो मास्टर माइंड है। इन्होंने पूरी टीमों को लाइन अप किया बाबू। और साथ साथ गणेश तरे, हमारे निखिल जाधव, मयूर पिसेकर, निखिल पिसेकर, अनिकेत हरजी, प्रज्वल खडगवाल, नितेश पिसेकर, श्लोक फुलेरे, विवेक पिसेकर, रितेश बोबी, धीरज पिसेकर, जयेश पाटील, हितेश भोईर, रोहित पिसेकर, विशाल पिसेकर, भरत डांगे, पीयूष राय, निखिल श्रीसागर, ओमकार पिसेकर, सार्थक पेनकर, अभग रोटे और हमारे कुणाल कोंजे, सभी का शुक्रिया अदा करना चाहेंगे। बाबू ये ताकत है, जिस तरह से हमने पहले कहा था कि मयूर दादा को डरने की बात नहीं है, क्योंकि उनके साथ सगा भाई जान देने पर तुलाता है हमारा प्रतीक दादा, और ये पूरा मयूर ग्रुप उनके साथ है, तो मयूर दादा का चिंता का कोई विषय नहीं आता। नहीं सही बताए, प्रतीक दादा, अनिकेत दादा कुलकर्णी देखे गेम चेंजर है बने यहाँ पर। और उसके साथ साथ जो पूरा हमने बताया यहाँ पर पूरी मयूर ग्रुप की जो जिक्र अभी किया यहाँ पर है, सभी ने अपने काम को अंजाम बेखूबी और वफादारी से निभाया यहाँ पर है। इसलिए मैं अक्सर कहा जाता है ना, वफादारी भी जिसकी तरफदार होती है, और कहते हैं ना हर मुश्किल आपके लिए भी आसान हो जाती है। 18 पर देखिए 9 की जरूरत है, और बल्लेबाजी भी देखिए अच्छी इस मैच में। रोहित ने अच्छा शुरुआत दिख रहा है, जो राकेश सिद्धू के ऊपर पिछला मैच में था वो दबाव नहीं। दिनेश भगत जिन्होंने 6 गेंद में 7 रन बनाए थे, बड़ा शॉट राकेश के बल्ले से, लेकिन खिलाड़ी मौजूद हर्षद खोंडिलकर आसान सा कैच लपकते हुए, और यहां से लौटना होगा राकेश को। इसी ये जो गेंदबाज कर रहे हैं ना बाबू दिनेश ने, उन्होंने 6 गेंद में 17 रन की धुआंधार पारी खेली थी। क्या खेल किया था इससे पहले, ये देखिए एक्शन रिप्ले बाबू। जड़ में गेंद थी लेकिन उठाया था गेंद को, पिक किया था, लेकिन ठीक तरह से पिकने के ऊंचाई ज्यादा गई, लंबाई कम थी, आसान सा कहते हैं बेटे। नहीं अब तो अपनी टीम सोच रहे होंगे काश और 8-10 रन हम जोड़ लिया होता, क्योंकि शुरुआत इतना अच्छा मिला था, लेकिन अंत देखिए फिनिशिंग है, इसलिए फिनिशर का रोल भी ना बहुत बड़ा बन जाता है। बाबू चैतन्य राउत जो हमारे कमेंट्री बॉक्स में, उन्होंने कहा कि हमारा भी नाम लेना है बतौर आयोजक, उनका भी काफी किरदार निभाया। क्या बात है, स्वागत है आपका भी चैतन्य, आपका भी नाम आएगा। नहीं हम जाते जाते जो भी है, क्योंकि हर किसी का तो थोड़ा महिर ग्रुप कहा जाए तो बहुत बड़ी इस मैनेजमेंट के पीछे हो। ये देखिए बाबू, दर्शक देखिए, ये भी आज भी सैलाब हम देख पा रहे हैं। टीम का स्कोर 28, जीत के लिए 17 गेंदे, 9 रन की आवश्यकता। 9-17 होते थे बाबू मजा आता, लेकिन 17 गेंदे बच्चे, 9 रन की आवश्यकता। मैंने इसलिए जिक्र किया था, सामटोली टीम यदि 50 तक पहुंचती थी ना बाबू, क्योंकि उन्होंने बनाए 10 गेंदे में 26, लेकिन पिछले 20 गेंदों में 10 रन बनाए केवल। वहां पर 20 गेंदों में 20 भी बनते ना तो मुकाबला काफी शानदार होता और दबाव भी नागांव के ऊपर बनना सकते थे। लेकिन अभी भी समय है उनके पास। अच्छी गेंदबाजी दिनेश की ओर से, दिनेश ने भी कच्चे चने नहीं चबाए, वो भी एक महान खिलाड़ी है, जानते हैं किस प्रकार गेंदबाजी करनी है। कठिन दौर में अच्छा प्रदर्शन, वाकई तारीफ के काबिल। नहीं मेहनत करना पड़ेगा मैक्स सर, देखिए और मेहनत है ये, सिर्फ ही देखिए मेहनत नहीं, गेंदबाजी फील्डिंग दोनों डिपार्टमेंट को मजबूत रखना पड़ेगा। यहाँ पर 16 पर देखिए 9 बचाना है, आसान काम नहीं है। 16 गेंदे 9 रन। अभी भी मुकाबला रफ एंड टफ हो सकता है, लेकिन सिद्धांत मैदान पर है। सिद्धांत ने भी काफी अच्छे छक्के लगाए थे पिछले मुकाबले में। ये देखिए डॉट गेंद की समाप्ति, वाह भाई वाह, इस मुकाबले में हम जान डाल सकते हैं। क्या यहाँ पर जीत दिनेश ने लाजवाब बल्लेबाज की बाबू, 6 गेंदे में 17 रन बनाए, वो कयामत का कह डाल रहा है गेंदबाजी में। नहीं धीरज देखिए बता रहे हैं, रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहाँ होते नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। इनके पास देखिए नक्शा भी है, रास्ता भी है, थोड़ा कठिन है। 15 गेंद 9 बचाना है, अगर यही और 2-4 गेंद अच्छी हो जाती है फिर वो कठिन भी आपको आसान लगने लगेगी। इस सिद्धार्थ ने बाबू पिछले मुकाबले में सिद्धू ने 3 गेंद में 3 छक्के लगाए थे। देखना 15 गेंदे 9 रन की आवश्यकता, और ये आता हुआ डगआउट में छक्का, और सिद्धांत ने कहा कि मैं हूं ना, और यहां से छक्का आता हुआ। नहीं सिद्धांत ने बताया यहाँ पर नागांव टीम को, मायूस मत हो बंदे, मेरा वजूद छोटा नहीं, मैं वो कर सकता हूं जो किसी ने सोचा नहीं। मुकाबला खुला हो बाबू, 14 गेंदे बची है, 3 रन की आवश्यकता। कम स्कोरर में यही होता है, जब कम स्कोर होता है बाबू, एक आध छक्का आएगा तो मुकाबला समाप्त हो जाता है। नहीं नागांव टीम ने इससे पहले वो काम किया, मैक्सर कहते ना जो कांटों को हाथों में उठा लेते हैं ना, फूल भी उसको नसीब होती है। इन्होंने पिछले मैच कांटों में को हाथों में उठाया है। जी हाँ बाबू, और ये देखिए हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास, कैच हिट का कॉल था, लेकिन दूर थे खिलाड़ी, 1 रन मिलेगा, लेकिन दूसरे की कोई दिलचस्पी नहीं दिखाई यहाँ पर बल्लेबाज सिद्धू ने।
सिद्धू ने क्या छक्का लगाया था बाबू। पिछले मैच के हीरो तो सिद्धू है, क्योंकि उन्होंने छक्का लगाया था और मैच को जिंदा रखा, और उसके बदौलत यहाँ पर नागांव टीम आगे पहुंचे टॉप 5 में। फिर नागांव टीम चाहती है कि सिद्धू फिनिश करें, हम वापस फिर मजबूती के साथ अगले मैच में उतरे। क्या बात है बाबू, 13 गेंदे 2 रन की आवश्यकता। 2-13 होते तो कितना मजा आता बाबू। मजा मतलब सनसनी मच जाती यहाँ पर शायद, लेकिन से यही बात बताएंगे यहाँ पर। लेकिन भलाई देखिए यहाँ पर चैपनल टीम थोड़ी हार के कागार पर है, लेकिन बहुत बढ़िया क्रिकेट खेले, इनका सफर बड़ा अच्छा जी हाँ रहा बाबू, जितनी भी काफी सराहना की जाए। शानदार सफर रहा, उन्होंने प्रभावित किया हमें, और क्या प्रतिभा संपन्न उन्होंने अपना सफर समाप्त करने की बिल्कुल कोशिश की। अच्छी गेंद थी, अंपायर के उंगली आसमान को दिखाती हुई परफेक्ट यॉर्कर, सिद्धू के पारी का खात्मा। वाह भाई वाह दिनेश, क्या लाजवाब गेंदबाजी, जिन्होंने 6 गेंद में 17 रन बनाए थे। आप दिनेश ने क्या लाजवाब गेंदबाजी की। 12 गेंदे 2 रन की आवश्यकता बाबू। नहीं 12 गेंद पर 2 ये तो कठिन है, लेकिन मैक्सर के इतना चमत्कार जहाँ है वहां पर नमस्कार है, लेकिन चमत्कार देखिए ये किस्मत के ऊपर इंतजार करना पड़ता है। लेकिन इतनी बड़ी गलती लग नहीं रहा है यहाँ पर नागांव टीम करेगी। जब 12 पर वो 43 बना सकते हैं तो 12 पर 2 बनाना है। लेकिन अपनी टीम ने एक मैसेज दिया कि अगर हम अगली बार मिले आपसे फिर हिसाब बराबर ही करेंगे। क्या बात है बाबू, आपकी भी तो बात अलग है। लेकिन बाबू जो सामटोली टीम ने प्रदर्शन किया ना, मैं काफी प्रभावित हूं उनके प्रदर्शन से। नागांव ने किया वो की तो बात ही नहीं है, क्योंकि 12 गेंदों में जो टीम 43 रन बना सकती है वो 12 गेंदों में 2 क्यों नहीं बना सकती बाबू। सही कहा आपने। फिलहाल चलेंगे यहाँ पर मुकाबले की तरफ। दोस्तों आगे का मुकाबला देखना मत भूलना, बड़ा मुकाबला सांदी बनाम मानकोली के बीच में होगा मुकाबला, क्योंकि मानकीवली यहाँ पर ड्रॉ में आगे निकल चुके हैं, जो ट्रायंगुलर में पहुंच चुके हैं टॉप 3 में। तो अब यहां से एक टीम जाएगी, उसके बाद एक टीम, उनके बीच में बॉल आउट होगा, और जो बॉल आउट करेगी वो जाएगी फाइनल में, और वो खेलेगी मानकीवली सामने। जो टीम जिसको बॉल आउट नहीं करना होगा वो उनके साथ खेलेगी सेमीफाइनल का मुकाबला। क्या बात है मैक्स सर, ये टूर्नामेंट देखिए खत्म होते 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 कई चक्रव्यूह, 1 रन आ रहा है देखिए, बॉल आउट तक मैच पहुंचेगा, एक टीम क्वालिफाई की यहाँ पर जहाँ पर, और उसके बाद में देखिए बॉल आउट से जो टीम जाएगा वो सीधा फाइनल पर पहुंच जाएगा। और उसके बाद देखिए जो टीम अभी मौजूद इंतजार मानकोली टीम कर रही है, फिर उन्हें खेलना पड़ेगा। बहुत कुछ रंग, बहुत बड़ा इंटरेस्टिंग है। अभी भी विदाई से कहते हैं ना, आप अक्सर कहते हैं दुल्हन जब विदाई लेती है ना, बहुत कुछ देखिए यादें छोड़कर जाती है। और तो ये- इसी के साथ ये शानदार जीत बाबू, छक्का लगाकर जीत होगी या नहीं अभी भी बाकी है। जी हाँ, सामटोली ने कहा कि इतने आसान नहीं है आपको यहाँ से जीत। एक और विकेट का नुकसान बाबू। नहीं ये देखिए हारते हारते बता के जा रहे हैं अपने प्रशंसक को, अपने क्राउड को, हमारे कमेंट्री बॉक्स को भी मैसेज देकर जा रहे हैं, अगली बार जब मिलेंगे यहाँ पर शायद। बाबू 2 साल ये टीम बनी है, बहुत बहुत बड़ी टीम है। एक बार जोरदार ताले होने चाहिए दोस्तों सामटोली के लिए। नई टीम मैदान के ऊपर क्या ऊपर का प्रदर्शन किया, वो भी इतनी बड़ी श्रृंखला में। हेड्स ऑफ यू सामटोली, क्या खेल दिया आपने इस मैदान पर। चलिए ये देखिए भाई यहाँ पर मानकोली टीम है, मुझे लगता है आप भी मनाली जाइए इस मैच के बाद है। दीपू माली लंबी सफर में है और आपकी भी मेहनत बड़ी काबिल तारीफ है। कसलखंड के नाइट में 30 नवंबर से भूला नहीं, लेकिन वही मुश्किल फिर से घोरसाई टीम के लिए पैदा किया। मैक्स सर हम जिक्र किए थे मैच से पहले कि घोरसाई टीम को अगर कोई परेशान कर सकता है तो वो मानकोली टीम के गेंदबाज है, जिस तरह से यहाँ पर। जी हाँ बाबू, 1 रन की आवश्यकता में जीत के लिए अभी भी यहाँ पर सफर जारी है। यश गेंदबाजी करते हुए पहले लेग बाइस, उसके बाद विकेट बाबू। अगले कमेंट्री में जुड़ेंगे यहाँ पर चॉकलेट बॉय उम्मीद, और उसके बाद उनके साथ जुड़ेंगे हमारी A1 जोड़ी पनवेल की, जो कि रोशन पाटिल शिरवली और प्रवीण टेम्बे बल्लभ। नहीं रोशन सर की बात करेंगे, अल्लाह के जमाई भी देखिए बदलापुर के हैं और अच्छे देखिए काम से भी उन्होंने पहचान बनाए। जमाई तो देखिए बाद में बने, लेकिन इस काम से मैक्स सर है। यही बताया आज कमेंटेटर के लिए देखिए कितनी अच्छे दिन है, और आपने मैक्स सर है 9 गेंदे बाबू 1 रन। मैंने इसीलिए कहा था कि 20 गेंद में 20 रन भी आते थे ना बाबू, क्योंकि सामटोली ने 20 गेंद में 10 ही रन बनाए, उसमें भी 2 वाइट थे बाबू। यदि 20 रन 20 गेंद में बनते थे ना, अब तक 10 रन रहते ना, तो मजा आता था खेल का। 9 गेंदे 1 रन की आवश्यकता। स्कोर इज इक्वल, स्कोर इज लेवल। नहीं नहीं नहीं, और यहां से मिलेगा पर जीत। जी हाँ, हार्ड लक सामटोली टीम, बट गुड लक नागांव टीम। यस, बहुत बहुत शुक्रिया भावेश, आपका भी शुक्रिया अदा करेंगे। हम उम्मीद करेंगे कि अगली बार आप अंदर हो न बल्कि बाहर आवे। मेहनत करो, ऑल दी बेस्ट। चलो राहुल जी के पास हम चलना चाहेंगे। मैन ऑफ द मैच की घोषणा यहाँ से करेंगे। मुकाबला थोड़ा सा एक तरफा रहा, लेकिन अगला मुकाबला रफ एंड टफ का हम कामना करते हैं ऊपर वाले से कि मुकाबला अच्छा हो और हमें काफी अच्छा मजा आए। थैंक यू सो मच। यस सर, राहुल एक मिनट